नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत 11 मे 2026 ते 20 जून 2026 पर्यंत कोणत्या राशींना शुभ काळ आहे आणि काय काय त्यांना त्यांची शुभ फळ मिळणार आहेत हे आपण बघायचं आहे. सरळ आहे की ज्याची त्याची प्रत्येकाची लग्न कुंडली ही वेगवेगळी असते, परंतु जे 740 करोड जी जनता पृथ्वी तलावावरती आहे त्यांची प्रत्येकाची लग्न कुंडली बघणं माझ्यासाठी अशक्य आहे. परंतु राशी मात्र त्यांचा जर 740 भागिले जर आपण 12 केले तर त्यांची प्रत्येकाची कोणती ना कोणती तरी ही रास असणारच आहे आणि त्यांच्यासाठी काय फळ मिळणार आहेत हे आपण बघायचं आहे. विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला वरती हा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ पाठवायचे आहेत, लिहून पाठवायचं आहे. आणि तुम्हाला आमच्यापर्यंत यायची आवश्यकता सुद्धा नाही. तुमचा वेळ, पैसा, इंधन हे तुम्ही स्वतः वाचवायचं आहे आणि आमच्यापर्यंत फक्त व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे. आम्ही तुम्हाला फोनवरती 100% याचं सोल्युशन तुम्हाला देऊ. वळूया आपल्या विषयाकडे. तर या ठिकाणी एक अंकामध्ये मंगळ लिहिलेला आहे. प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरत असतो आणि त्याला आपण म्हणतो 12 राशीतून फिरणारा असे ग्रह त्याला आपण म्हणतो गोचर असं ज्योतिषशास्त्रामध्ये म्हटलं जातं. असा हा मंगळ 11 मे 2026 ला मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे. म्हणजे 11 मे 2026 पर्यंत हाच मंगळ मीन राशीमध्ये आहे. तोपर्यंत मात्र सर्वच लोकांनी कळ काढायची आहे, कारण मीन राशीतला मंगळ चांगला समजला जात नाही. परंतु तो जेव्हा मेष राशीमध्ये येतो म्हणजे स्वराशीमध्ये येतो, आपल्याला माहिती आहे मंगळ हा अग्नी स्वभावाचा आहे, तापट स्वभावाचा आहे आणि मेष राशी ही सुद्धा अग्नी राशी आहे. त्यामुळे मेष राशीचा राशी स्वामी हा मंगळ आहे आणि ज्या ज्या वेळेला असा ग्रह स्वतःच्या राशीमध्ये येतो त्यावेळेला तो शुभ फल देणारा असतो. आता आपण प्रत्येक राशीला याचे काय शुभ फळ मिळणार आहेत हे आपण थोडक्यामध्ये बघायचं आहे. मेष राशीला हा जो मंगळ येणार आहे स्वराशीचा तो त्यांच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी असणार आहे. कोणता काळ आहे? 20 जून 2026 पर्यंत. त्यामुळे हा येणारा काळ मेष राशीसाठी स्वतःचा व्यक्तिमत्व विकास वगैरे या काही गोष्टी करायच्या असतील, म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना हा काळ अत्यंत चांगला जाणार आहे. व्यक्तिमत्व विकास तुम्ही घडवू शकता, जे आयुष्यभर दीर्घकाळ तुम्हाला टिकणार आहे. अशा पद्धतीचा हा मेष राशीला फायदेशीर जाणार आहे. त्यानंतर वृषभ राशीला हा 12व्या स्थानामध्ये येतो. जरी हा वृषभ राशीला 12व्या स्थानात येत असला तरी सुद्धा तुमचा जो काय खर्च होणार आहे त्याची फळं तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं मिळणार आहेत. म्हणजे होणारा खर्च हा चांगल्या गोष्टींसाठी वापरला जाणार आहे. मिथुन राशीला 11व्या स्थानामध्ये मंगळ येत आहे. मिथुन राशीला 11व्या स्थानात म्हणजे 11वं स्थान हे आपल्याला माहिती आहे लाभाचं स्थान आहे, मित्रांचं स्थान आहे. तर तुम्हाला मित्रांच्याकडून चांगल्या पद्धतीनं सहकार्य तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतं. कर्क राशीपासून 10व्या स्थानावरती हा मंगळ येतो. 10व्या स्थानात आलेला मेष राशीचा मंगळ हा अत्यंत व्यवसायासाठी शुभ फलदायी असणार आहे. व्यवसायामध्ये जर तुम्हाला नवीन गोष्टी करायच्या असतील, नवीन व्यवसाय चालू करायचे असतील, नवीन नोकरी शोधायची असेल तर हा काळ तुम्हाला नक्कीच फायदेशीर आहे. सिंह राशीला हा भाग्यस्थानामध्ये येत आहे. म्हणजे भाग्यस्थान हे लांबच्या प्रवासाचं आहे. म्हणजे जर ज्यांची इच्छा परदेशी जाण्याची वगैरे असेल किंवा टूर काही करून यायची असेल, परदेशी टूर काही करायची असेल तर सिंह राशीला हे चांगलं आहे. देवधर्म चांगल्या पद्धतीनं सिंह राशीला होणार आहे. कन्या राशीला हा 8वा येत आहे. 8वं स्थान हे जरी म्हणजे मृत्यूचं असलं तरी सुद्धा
चांगले मोठमोठे फायदे हे 8वं स्थान देत असतं. म्हणजे सासरकडून पैसा मिळणे हा सुद्धा एक चांगला योग या कन्या राशींसाठी या ठिकाणी आहे. तूळ राशीला 7वा येत आहे. ज्यांचं विवाह अजूनही अडलेले आहेत म्हणजे तूळ राशीच्या लोकांचे, त्यांना नक्कीच या काळामध्ये फायदा होणार आहे. ज्यांचे आतापर्यंत विघ्न आलेली होती त्यांना नक्कीच हा काळ श्रेयस्कर म्हणजे सुखकर असणार आहे विवाहाच्या बाबतीमध्ये. वृश्चिक राशीला 6व्या स्थानामध्ये येतं. 6वं स्थान हे नोकरदारांचं, आजाराचं हे बघितलं जातं. तर या काळामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना नोकर वर्ग चांगलं सुख देणार आहे. तसेच तब्येत सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं सुधरू शकता म्हणजे चांगली करू शकता. आजारांपासून थोडी तुम्ही मुक्तता या काळामध्ये तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे. धनुराशीला 5व्या स्थानामध्ये हा मंगळ येत आहे. मेष राशीचा मंगळ येत आहे. जेव्हा 5व्या स्थानामध्ये मंगळ स्वतःच्या राशीमध्ये येतो, मेष राशीमध्ये येतो, त्यावेळी संततीच्या बाबतीमध्ये काही चांगल्या गोष्टी कानावर येण्याची शक्यता आहे. मुलगा पास होण्याची चांगल्या पद्धतीनं गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच संतती इच्छुक सुद्धा जे आहेत, ज्यांचा कुंडलीमध्ये मंगळ बिघडलेला आहे, अशांना सुद्धा संतती होण्याचे म्हणजे चान्सेस या दरम्यान आहेत. होण्याचे चान्सेस या दरम्यान आहेत म्हणजे या दरम्यान तुम्ही प्रेग्नंट राहू शकता. मकर राशीला 4थ्या स्थानामध्ये आहे. 4थं स्थान हे वाहनाचं स्थान आहे, घराचं स्थान आहे. तुम्ही घराची खरेदी करू शकता, म्हणजे खरेदी विक्री होऊ शकते, नवीन वाहन तुम्ही घेऊ शकता. नक्कीच 4थं स्थान हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. तर या काळामध्ये जर वाहन योग आहे, तुमच्यामध्ये घराचा योग सुद्धा या ठिकाणी आहे. कुंभ राशीला 3ऱ्या स्थानामध्ये येतो. 3रं स्थान हे पराक्रमाचं स्थान आहे आणि या काळामध्ये तुम्ही जे काही धाडस कराल ते लोकांच्या पर्यंत भरपूर पोहोचणार आहे. नक्कीच कुंभ राशीच्या लोकांनी या गोष्टीचा फायदा उठवायचा आहे आणि धाडस करा. चांगल्या पद्धतीचं जे लिखाण करतात ते लिखाणामध्ये तुम्हाला यश मिळू शकते, चांगली प्रसिद्धी सुद्धा तुम्हाला मिळू शकते. मीन राशीला 2ऱ्या स्थानामध्ये येत आहे. आतापर्यंत आपण माहिती आहे की मीन राशीला 7.5 चालू आहे हे आपल्याला माहिती आहे. परंतु थोडासा दिलासा मिळणारा असा हा कार्यकाळ असणार आहे. तर नक्कीच या काळामध्ये तुम्ही पैसे चांगले मिळवाल आणि एकदम अपेक्षा नसलेली सुद्धा गोष्ट या काळामध्ये होऊ शकते. कोणाची येणी असेल तर ती अनएक्सपेक्टेड तुम्हाला मिळू सुद्धा शकेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना हा आपला व्हिडिओ शेअर करा. ज्यांची रास जी आहे त्या पद्धतीनं ते नक्कीच या व्हिडिओचा गायडन्स घेतील. आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा जर काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला व्हॉट्सअपवरती विचारा. आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू. नमस्कार.